शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाणार. कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना फुटी संदर्भात जी सुनावणी सुरू आहे, या सुनावणीच्या दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करताना अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की शिवसेनेला धनुष्यबाण हे जे चिन्ह दिलं निवडणूक आयोगाने, हे संख्याबळाच्या आधारावर दिलं आहे. पण हे जे संख्याबळ आहे हे कायद्याच्या दृष्टीने योग्य नाही. कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेनेच्या फुटी संदर्भात खटला सुरू होता. या खटल्याच्या निकालाची वाट न पाहता निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे, हे धनुष्यबाण हे चिन्ह देऊन टाकलं. वास्तविक राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले जे आमदार आहेत यांना अपात्र घोषित करायला पाहिजे होतं. विधानसभा अध्यक्ष जे आहेत ते निर्णय घ्यायला टाळाटाळ करतायत. अशा परिस्थितीमध्ये राजेंद्र सिंग राणा हा जो खटला आहे, या खटल्याचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाला एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले जे आमदार आहेत, या आमदारांना अपात्र करता येईल. कारण आता त्यांची मुदत संपलेली आहे. कारण 19 ते 24च्या काळामध्ये ते आमदार झालेले होते. म्हणून त्यांच्या अपात्रतेच्या संदर्भात निर्णय जो आहे तो निर्णय अध्यक्षाकडे पाठवणं योग्य नाही. तर त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राजेंद्र सिंग राणा या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने विधानसभेचा कालावधी संपत असताना अपात्र आमदार मंत्री म्हणून होते, म्हणून त्यांची आमदारकी रद्द केली, याही खटल्यामध्ये त्या निकालाचा आधार घ्यावा आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत जे फुटलेले आमदार आहेत त्यांना अपात्र करावं. कारण फुटलेल्या आमदारांना जर अपात्र केलं तर आपोआप पक्षचिन्हाचा जो वाद आहे तो मिटेल. कारण एकनाथ शिंदे यांना जे पक्षचिन्ह मिळालं होतं ते संख्याबळाच्या आधारावर मिळालेलं होतं. जर त्यांची आमदारकीच रद्द झाली तर आपोआप चिन्हाबद्दलचा वाद सुटेल. अशा प्रकारचा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केलेला दिसून येतो.